नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे जन्माष्टमीच्या पूजेचा व्हिडिओ. सध्या तब्येतीमुळे व्हिडिओ काही व्यवस्थित शूट होत नाही आहेत आणि पूजासुद्धा तेवढ्या काही व्यवस्थित होत नाही आहेत. पण अगदी साध्या सोप्या पद्धतीने ज्या पद्धतीने मी सध्याचे जे सणवार आहे जे साजरे करत आहे तर त्याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. काल व्हिडिओ काही आलेला नव्हता कारण थोडंसं बरं वाटत नव्हतं, तर त्यामुळे मग काल व्हिडिओ काही तुमच्यासोबत शेअर केलेला नव्हता. तर म्हटलं चला आज व्हिडिओ शेअर करूयात म्हणून. सध्या औषध पाणी सगळं चालूच आहे, पण तरीसुद्धा का बरं माहिती नाही पाहिजे तेवढं काही व्यवस्थित वाटत नाही. तर त्यामुळे मग पूजापाठ ज्या काही आहेत आता सध्या बघा खूप छान छान असे म्हणजे श्रावण महिना चालू आहे. तर श्रावण महिन्यामध्ये ना आपले बरेचसे सणवार असतात आणि श्रावण सोमवार वगैरे काय काय असे चालू आहेत. तर ते सुद्धा बघा पाहिजे तेवढे व्यवस्थित काही साजरे होत नाही आहेत. तर म्हटलं चला थोडंसं म्हणजे अगदी साधीशीच का होईना जन्माष्टमीची पूजा ठेवूयात म्हणून. तर सगळ्यात आधी बघा देव्हाऱ्यामधलं जे वस्त्र आहे तर ते वस्त्र मी चेंज केलं आणि हे जे वस्त्र आहे तर हे परवाच्या दिवशी मी बनवलेलं. कारण बघा देव्हाऱ्यामध्ये ना 2-3 वस्त्र असले ना की बरे होतात, म्हणजे अदलून बदलून टाकायला 2-3 वस्त्र असले की बरं पडतं. तर म्हणून मग इमर्जन्सीमध्येच परवा नरवाच्या दिवशीच मी हे वस्त्र बनवलं आणि आज ते अंथरलं आणि खरंच खूप छान वाटत आहे ते वस्त्र. सगळ्या देवांची ना आधी पूजा आटोपून घेतली आणि त्यानंतर मग जन्माष्टमीची जी पूजा आहे तर ती ठेवायला घेतली. तर सगळ्यात आधी बघा जे श्रीकृष्ण भगवान आहेत, बालकृष्ण भगवानांची ना एक ही छोटीशी मूर्ती माझ्याकडे आहे. तर आधी त्यांना ना पाण्याने अभिषेक घालून घेतला आणि त्यानंतर मग जे पंचामृताचं जे द्रव्य असतं तर ते सगळं मी एकत्रच केलेलं, म्हणजे दही, दूध, तूप, साखर, शहद या सगळ्या गोष्टी एकत्रच केलेल्या होत्या. तर त्यानंतर पंचामृताने स्नान घालून घेतला आणि त्यानंतर पुन्हा आणखी शुद्ध पाण्याने अभिषेक करून घेतला आणि स्वच्छ पाण्याने बाळकृष्ण भगवानांची जी मूर्ती आहे तर ती मूर्ती मी स्वच्छ करून घेतली. आणि आजचीसुद्धा पूजा बघा इथे देव्हाऱ्यामध्येच मी ठेवणार आहे. प्रत्येक वर्षी ना वेगळी पूजा ठेवते, म्हणजे चौरंगावर ना छान असा वेगळीशी जी पूजा असते छोटीशी तर ती पूजा ठेवते. पण या वेळेला पूजा मी इथेच ठेवणार आहे. आणि त्यातल्या त्यात बघा श्रीकृष्णांसाठी ना नवीन वस्त्रसुद्धा माझ्याकडून आणणं झालं नाही, कारण मार्केटला जाणंच पॉसिबल झालं नाही माझं. तर त्यामुळे जे माझ्याकडे वस्त्र आहेत तर त्यातल्याचपैकी हे जे वस्त्र आहे तर हे खूप कमी मी त्यांना घालते. म्हणजे मागे आम्ही जानेवारी महिन्यामध्ये ना आग्र्याला गेलेलो. तर तिथे बघा मथुरा, आग्रा, वृंदावन या साईडला सगळं म्हणजे तिकडे आम्ही फिरलो. तर तिथूनच ना हे 5-6 जोडी श्रीकृष्ण भगवानांचे वस्त्र मी आणले होते. तर त्याचपैकी हे जे लाल वस्त्र आहे तर ते खूप कमी मी त्यांना घालायची, तर तेच वस्त्र मी आज त्यांना घालून दिलं. नाहीतर मग बघा दिवाळी असेल किंवा जन्माष्टमी असेल तर या म्हणजे उत्सवांमध्ये ना श्रीकृष्ण भगवानांसाठी छान छान वस्त्र मी आणत असते. कारण बघा आपल्या मुलांचे वाढदिवस असतील किंवा दिवाळीचा सण असेल तर या दरम्यान आपण आपल्या मुलांसाठी ना नवीन कपडे घेतो, नवीन वस्त्र घेतो. तर त्याच प्रकारे बघा श्रीकृष्ण भगवानांसाठी, कारण त्यांचं ते ना बालरूप आहे तर त्यामुळे त्यांची पूजा किंवा त्यांचं जेही म्हणजे सेवाभाव आहे तर तो मी माझ्या मुलासारखाच करते. तर त्यामुळे मग ना जन्माष्टमीसाठी वगैरे म्हणजे श्रीकृष्ण भगवानांचा वाढदिवसच आहे तो, तर त्यामुळे मग नवीन वस्त्र वगैरे मी त्यांच्यासाठी आणत असते. पण यावेळेला तसं काहीही झालेलं नाही. तर म्हणून मग जे वस्त्र माझ्याकडे होते तर तेच वस्त्र मी त्यांना आज घातलेत. आणि जो त्यांचा शृंगार माझ्याकडे होता म्हणजे हातातले कडे, बासुरी, त्यांची जी वर पगडी वगैरे आहे तर तीसुद्धा माझ्याकडे ठेवलेली होती. तर तीच मी घातली. आणि मागे बघा गुरुपौर्णिमेच्या ना म्हणजे त्याच पूजेच्यासाठी ना सामान आणायला मी मार्केटला गेलेली. तर त्याच दरम्यान हा जो पाळणा आहे तर हा पाळणा मला तिथे मिळाला. तर हा पाळणा मी त्याच वेळेला आणून ठेवलेला. कारण बघा मग नंतर ना एकतर जन्माष्टमीच्या वेळेवर ना इतके छान छान म्हणजे पाळणे वगैरे ना मिळायला बघत नाही आणि त्यातल्या त्यात मग बघा कधी काय येतं कधी काय येतं. तर त्यामुळे मग त्याच वेळेला मी ना घेऊन ठेवलेला होता हा पाळणा. तर तोच बघा यावेळेला ना मला कामी आला, कारण यावेळी आजारपणामुळे मार्केटमध्ये जाणं काही झालंच नाही. आणि तसंही बघा मग हा पाळणा राहिला असता माझा घ्यायचा, तर त्यामुळे त्याच वेळेला मी हा घेऊन ठेवलेला. तर खरंच खूप कामी आला तो पाळणा.
आणि इतका छान वाटतो आहे. सगळ्यांना असा लाकडामध्ये बनलेला आणि त्यावर जी रंगसंगती झालेली आहे, इतकी छान म्हणजे त्यामध्ये ना डेकोरेशन केलेलं आहे. अगदी साधा सिंपल आहे, पण बघायला तुम्ही बघू शकत असाल इतका सुंदर आणि इतका उठावदार दिसतो. आणि त्यामध्ये आपले श्रीकृष्ण भगवान खरंच खूप छान दिसत होते. तर अशी आजची जन्माष्टमीची पूजा मी केली. नमस्कार. तर खूप दिवसाच्या नंतर आज तुमच्याशी अशी ऑन कॅमेरा बोलते. तर अशी आजची आपली जी जन्माष्टमीची पूजा आहे तर ती झाली आणि अगदी साधीशीच पूजा मी यावेळेला ठेवली. नाहीतर प्रत्येक वर्षी ना थोडीशी अशी वेगळी पूजा ठेवते. आणि यावेळेला सुद्धा बघा खूप काय काय असं डोक्यामध्ये होतं की छान असा मागे ना बॅकड्रॉप तयार करायचा आणि त्यावर मस्त छान अशी श्रीकृष्णांची मूर्ती ठेवायची आणि बरंच काय काय माझ्या डोक्यामध्ये चालू होतं. पण एकतर वेळेअभावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच दिवसापासून तब्येतही काही पाहिजे तेवढी बरी नाही आहे. तर त्यामुळे मग जे डोक्यामध्ये होतं ते तर काही झालं नाही. तर त्यामुळे मग अशी अगदी साधीशी जी पूजा आहे माझी जन्माष्टमीची तर ती मी ठेवली. पण ना छान वाटलं. आणि मागे जे पिवळं वस्त्र तुम्ही बघत असाल तर परवाच्या दिवशी मी तुमच्यासोबत बघा व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं की ते वस्त्र मी बनवलेलं आणि इतकं छान वाटत आहे ते वस्त्र. म्हणजे अगदी असं पिवळ्या रंगाचं वस्त्र आहे. माझं जे जुनं वस्त्र होतं जे खराब झालं दिव्याने तर ते ऑरेंज कलरचं होतं आणि हे जे आहे तर अगदी जो प्लेन पिवळा कलर असतो तर त्या रंगाचं ते वस्त्र आहे आणि एकदम असा ना सायलेंट कलर वाटतोय. तर देव्हाऱ्यामध्ये बघा पिवळ्या रंगाचं वस्त्र असेल ना तर खरंच देव्हारांना खूप छान दिसतो. आणि त्याच गोष्टीने बघा देव्हारा आणि समोर इथे जी मी जन्माष्टमीची पूजा मांडली आहे तर त्या दोनही गोष्टींना खरंच खूप छान शोभा आली. अगदी साधीशी का होईना पण जी पूजा ठेवली त्याच्याने छान वाटलं. कारण बघा आपल्या ज्या हिंदू संस्कृती आहेत, आपले जेही असे मेन जे उत्सव असतात, ज्या पूजापाठ असतात तर त्या गोष्टींना जेव्हा आपण थोडंसं जरी वेगळं रूप दिलं आणि त्यांना थोडंसं जरी म्हणजे चांगल्या पद्धतीने साजरं केलं तर बघा त्या सणांचा आणि त्या उत्सवाचा जो आनंद आहे तर तो खरंच छान असा द्विगुणित होतो. तर त्यामुळे छान वाटलं. साधीशी जरी पूजा ठेवली तरी खूप सुंदर वाटलं आणि खूप छान वाटलं. म्हटलं चला यावेळी देवाचीच इच्छा नसावी तशी की म्हणजे खूप असं पूजेचं जे काही तामझाम आहे तर ते मोठं करावं म्हणून. नाहीतर माझ्या डोक्यामध्ये ना बऱ्याच दिवसाचा म्हणजे विचार चालू होता की छान अशी पूजा ठेवावी आणि सुंदर असं मागचं जे डेकोरेशन आहे तर ते करावं म्हणून. पण चला शेवटी देवाचीच इच्छा. कारण करता करविता तोच आहे. त्याच्या इच्छेशिवाय एक पानही हलत नाही असे म्हणतात. तर त्यामुळे म्हटलं की देवाचीच इच्छा असावी की अगदी साधीशीच पूजा ठेवावी म्हणून. तर त्यामुळे मग अगदी साधीशीच पूजा ठेवली आहे. तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथे संपवते. अगदी छोटासाच व्हिडिओ होता हा. तर व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. आणि परवा नरवा एका कमेंटविषयी जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता तर त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आणि खूप छान सपोर्ट केला तुम्ही मला. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय. सर्वांना धन्यवाद. हर हर महादेव.